Good afternoon, all. So today we will see how to take section to the orthographic views. ऐकू येते ना? Hello, ऐकू येते? Yes, sir. Yes, sir. Okay. So we will see how to take section of the front view. Before that, we will see why to take section. Okay. So okay. जो काढलेला एक प्रॉब्लेम आहे पहिल्यांदा तोच घेतो आपण याच्या अगोदर पण ड्रॉ केलेला आहे बघा. Okay. So this is the problem we have drawn. Before that, we have converted three-dimensional views into the two-dimensional, that is from isometric view to the orthographic view. This is very simple diagram, but in actual there are so many complicated diagrams are there, and due to that some small holes are there to that product, that object. त्या ऑब्जेक्टला कुठं स्मॉल होल्स असतात, कुठं सॉकेट्स असतात छोटे छोटे असे, जे आपल्याला ह्या व्ह्यू वरून दिसत नाही. या व्ह्यू वरून काय होत नाही ते दिसत नाही. त्यावेळेला याचे सेक्शनल व्ह्यू घ्यावे लागतात. सेक्शनल व्ह्यू म्हणजे याला कट करावा लागतो. ओके. मग सेक्शनल व्ह्यू हे मेनली दोन प्रकारे घेतले जातात. एक म्हणजे फुल सेक्शन आणि सेकंड म्हणजे हाफ सेक्शन. फुल सेक्शन शक्यतो हे सिमेट्रिकल डायग्राम मध्ये केलं जातं. फुल सेक्शन आहे ते, जेणेकरून हा जो ऑब्जेक्ट आहे हा मधोमध कट केला जातो. ओके. मधोमध काय केला जातो? कट केला जातो आणि त्याच्यानुसार तो पोर्शन हॅचिंग पोर्शन इथं दाखवला जातो. ओके. आता बघा, हा जो ऑब्जेक्ट आहे हा याचा जर सेक्शनल फ्रंट व्ह्यू काढायचा असेल आपल्याला, तर हा ऑब्जेक्ट पहिल्यांदा दोन पार्ट मध्ये डिव्हाइड करावा लागतो आपल्याला. दोन पार्ट मध्ये कुठून आपण कट करणार? आपण चाकू घेणार आहे, जसं केक कापतो आपण. ओके. जसा केक कापतो चाकूने तसा आपण कापणार आहे. ओके. इंडस्ट्रीमध्ये काही ते चाकूने कापलं जात नाही, त्यासाठी हॅक्सॉ मशीन्स वगैरे असतात मोठ्या मोठ्या, ज्याच्यावरती हे कापलं जातं. पण आपल्याला अगोदर ड्रॉइंग का काढावं लागतं त्याचं? तर जो कोणी पुढचा बघणार आहे त्याला समजलं पाहिजे की बाबा हा होलची डेप्थ किती आहे, म्हणजे आतल्या बाजूने कॉम्पोनंट कसा आहे. फॉर एक्झाम्पल कार्बोरेटर बघितलाय गाडीचा तुम्ही, टू व्हीलरचा? हॅलो. हा. तर बऱ्याच जणांनी बघितलं असेल, पेट्रोल इंजिन जिथं आहे तिथं हा कार्बोरेटर यूज केला जातो. तर त्याच्या आतमध्ये खूप सॉकेट्स आहेत. ओके. किंवा 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक इंजिन मध्ये पण खूप सॉकेट्स आहेत. मग ते वरून जर आपण फक्त डायग्राम काढली तर आत कुठं पोर्ट आहे, कुठून पेट्रोल येतंय, ते जे छोटे छोटे पोर्ट्स आहेत ते जो कोणी मॅन्युफॅक्चर करणार आहे त्याला ते समजणार नाही. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, तो जो कार्बोरेटर सपोज आता समजू आपण, तर त्याला मधोमध कट केला जातो. ज्या वेळेला मधोमध कट केला जातो दोन पार्ट मध्ये, त्यावेळेला त्याला फुल सेक्शन म्हणतो आपण. ओके. एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं फुल सेक्शन म्हणजे काय. तर ज्या वेळेला कॉम्पोनंट मधोमध त्याला दोन पार्ट मध्ये कट केला जातो तेव्हा त्याला फुल सेक्शन म्हणतो. आणि मधोमध न करता त्याचा क्वार्टर पार्ट पूर्ण काढून घेतला जातो, त्यावेळेला त्याला हाफ सेक्शन म्हणतो आपण. ओके. तर आपल्याला हाफ सेक्शन कुठं शक्यतो विचारला जात नाही, आपल्याला सगळे शक्यतो फुल सेक्शन घ्यायचे आहेत. फुल सेक्शन मग कसा घ्यायचा आहे बघा. हा जो कॉम्पोनंट आहे हा, याचा फुल सेक्शन घ्यायचा म्हणजे या ठिकाणावरून आपल्याला हा कट करावा लागणार आहे. मी इथं थोडीशी लाईन काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला कुठून कट करायला. ही जी सेंटर लाईन आहे, ही सेंटर लाईन, या सेंटर लाईनच्या बरोबरीने हा कट करावा लागतो. थोडीशी लाईन डार्क घेतो कारण ती दिसत नाही. ओके. ही इथपर्यंत, इथून इकडे अशी.
किंवा हा सरळ जरी पार्ट काढला तरी चालतो, पण सध्या मी थोडा तिरकाच काढतो. कुठून कट होणार आहे ते तुमच्या लक्षात येईल. आणि इथून हा इन डाउनवर्ड डिरेक्शन, इथं पण याला थोडस डाउनवर्ड डिरेक्शनला घेतो आणि इथून हा याला इकडे इथून घेतो. याला असं कट केला. म्हणजे ही जी ग्रीन कलरची लाईन मी काढलेली आहे आता, तिथून जर आपण बरोबर चाकूने हा जर ऑब्जेक्ट कट केला, त्यातला काय करायचा, चाकूने हा ऑब्जेक्ट कट करायचा. म्हणजे याचे किती ऑब्जेक्ट होतील, 2 होतील पार्ट, बरोबर आहे. एक हा पलीकडच्या बाजूचा असणारा पार्ट आणि त्याच्या अलीकडच्या असणाऱ्या बाजूचा पार्ट. मग याच्यापैकी जो अलीकडे असणारा जो पार्ट आहे हा, ओके, ज्या बाजूने ऑब्झर्वर पाहतोय, फ्रंट व्ह्यू साठी, तर हा जो पार्ट आहे हा आपण पार्ट काढून बाजूला ठेवायचा आणि त्याच्यानंतर जे काय डायग्राम मध्ये दिसतंय, जे काय त्या ऑब्जेक्ट मध्ये दिसतंय, ते आपण इथे ड्रॉ करायचं आहे. मग आपण जे पहिले डायग्राम काढले त्याच्यामध्ये आपल्याला करायचं, हा जो अलीकडचा ऑब्जेक्ट आहे तो मी काढून ठेवतो, म्हणजे याला कट करतो मी आता. मग ज्या ज्या ठिकाणी साईज वाढते का इरेजरची, एक सेकंड वेट करा, हे जरा इरेज करायला थोडासा वेळ जातोय ना. सर मोठं करून तेच मोठा कसा करायचा ना, कंट्रोल प्लस. हा ओके. यशला बरीच माहिती आहे पेंट मध्ये. पेंट वापरलं का याच्या आधी बरंच? येस यश, पेंट हे तसं बघायला गेलं तर खूप महत्वाचं आहे बरं का. बरेचसे गोष्टी ह्याच्यावरती एडिट होतात, म्हणजे सर्टिफिकेट वरचं नाव सुद्धा याच्यावरती एडिट होत आहे, रिझल्ट वेगवेगळे एडिट होत आहेत. ठीक आहे, असं मी याला इरेज केला. इरेज केल्यानंतर जो इकडून पाहणार आहे आपण, म्हणजे या बाजूने आता ऑब्झर्वरच्या साईडने, तर ते बघूया कसं दिसतंय, काय काय राहील त्याच्यामध्ये, त्याच्यानुसार आपण इथं हॅचिंग करणार आहे. ओके, मग ते हॅचिंग काय आहे ते पण तुम्हाला सांगतो, जे पुढच्या चॅप्टर मध्ये पण उपयोगाला येणार आहे आपल्याला. हे एवढं जेवढं म्हणावं असं व्यवस्थित येणार नाही आपण काढताना सुद्धा, कारण त्याच्यामध्ये थोडासा फरक पडेल, पण तुम्हाला इमॅजिन होण्यासारखं आहे. ओके, त्याच्यानंतर इथं याशी, ठीक आहे. मला वाटतं इथं ही पण लाईन दिसत नाही बघा, ही 1 सेकंड, ही पण लाईन दिसणार नाही आता. सो दिस इज द सेक्शनल, हा राहिलेला पार्ट आहे, जो त्याच्यामधून राहिला तो पार्ट आपण इथं ड्रॉ केलेला आहे, बरोबर आहे ना. हा असाच दिसेल.
त्याच्यामधून एक लाईन अशी आतल्या बाजूला गेलेली दिसेल, अशी इकडं, ज्याच्यावरती ही वरची लाईन येऊन इथं भेटेल. एम आय राईट? तर त्याच्यापैकी आता चाकूने ज्या वेळेला इथून चाकूने आपण कापायला चालू करतो त्यावेळेला चाकूच्या सरफेसला जो सरफेस त्या ऑब्जेक्टचा टच होतो, जो सरफेस त्या ऑब्जेक्टचा टच होतो त्या ठिकाणी हॅचिंग लाईन येतं. ओके, हॅचिंग लाईन म्हणजे काय सांगतो तुम्हाला. हॅचिंग लाईन म्हणजे अशा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे ऍक्च्युली ते. हॅचिंग लाईन म्हणजे अशा लाईन्स आहेत की त्या 45 डिग्री HP ला 45 डिग्री अशा एकमेकापासून जवळ जिथं जिथं चाकू त्या पोर्शनला टच होतोय, चाकूचा सरफेस याच्या सरफेसला टच होतोय त्या ठिकाणी 45 डिग्रीच्या लाईन एकमेकापासून 1 ते 2 मिलीमीटरच्या डिस्टन्सवरती आपण ड्रॉ करतो सगळीकडे. ओके, मग हा जर व्ह्यू बघितला याचा फ्रंट व्ह्यू, तर या व्ह्यू मध्ये अगोदर या डॉटेड लाईन्स ज्या आहेत, म्हणजे अगोदर डॉटेड दिसत होत्या, आता त्या कशा दिसतील, कंटिन्युअस दिसतील. ओके, दुसरी गोष्ट, रिब जी आहे, म्हणजे ज्या रिब्स आहेत या ज्या सपोर्टसाठी वापरल्या जातात, या रिब्सना हॅचिंग येत नाही. या रिब्सना काय येत नाही, हॅचिंग येत नाही. ऍक्च्युली इथं मध्ये लाईन दिसायची गरज नाही, पण रिब्सना हॅचिंग येत नसल्यामुळं हॅचिंग लाईन म्हणजे कळाल तुम्हाला. हॅचिंग लाईन्स म्हणजे अशा लाईन्स आहेत ज्या आपली जी आउटलाईनची डायग्राम आहे त्याच्यापेक्षा थोड्याशा आपण कशा काढतो, त्या फेंट काढतो. तर ज्या ठिकाणी चाकूचा सरफेस या डायग्रामच्या किंवा ऑब्जेक्टला कट करताना ज्या ठिकाणी टच होतो त्या ठिकाणी या हॅचिंग लाईन्स आहेत. मग याच्या ठिकाणी हा जो पोर्शन आहे या ठिकाणी त्या हॅचिंग लाईन्स येणार आहेत. इथं मी हॅचिंग लाईन काढून दाखवतो, परत मात्र त्या तुमच्या तुम्ही काढा. हॅचिंग लाईन साठी परत मी ग्रीन कलर यूज करतो किंवा दुसरा केला तरी चालेल, काय अडचण नाही. या हॅचिंग लाईन कशा काढायच्यात आपल्याला, HP ला 45 डिग्री आणि एकमेकापासून परत अशा 1 ते 2 मिलीमीटरचं डिस्टन्स घेऊन इथं हे आयसोमेट्रिक मध्ये काढतोय. ओके, म्हणजे या व्ह्यू मध्ये. हेच जर आपण या फ्रंट व्ह्यू मध्ये आलो तर इथं आपल्याला अशा काढता येतात. तुम्ही कुठून या आयसोमेट्रिक लाईन काढायला चालू करू शकता. ओके, 45 डिग्री. आता 45 डिग्री तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेला मोजून काढायचं आहे का, तर तसं नाही. प्रत्येक वेळेला हे 45 डिग्री मोजायची गरज नाही. अंदाजे आपल्याला जो रोलर आहे आपल्याकडे त्या रोलरचा वापर करायचा आहे. आपण अंदाजे 45 डिग्री वरती ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर परत म्हणाल 1 मिलीमीटर किंवा 2 मिलीमीटर मोजायचं का, तर नाही. हे एक स्किल आहे. हे काय आहे, स्किल आहे. तर ते त्या रेंज मध्ये काय करायचं आपल्याला, टेंटेटिव्हली 1 ते 2 मिलीमीटरचं डिस्टन्स ठेवून या ठिकाणी आपल्याला अशा हॅचिंग लाईन्स काढायच्या. आता काय होणार आहे बघा, जी डॉटेड लाईन होती ती आता व्हिजिबल व्हायला लागली. मी काय सांगितलं ते समजतंय का सगळ्यांना? समजत नसेल तर एखादा पार्ट विचारा, कारण असे हॅचिंग परत आपल्याला पुढच्या चॅप्टर मध्ये पण करायचं आहे, कारण तिथे पण कट करायचं आहे. चॅप्टरचं नावच सेक्शन ऑफ सॉलिड असं आहे. तर हा सेक्शनल व्ह्यू आहे. आता काय होईल, ही जी डॉटेड लाईन आहे ही अगोदर जो पूर्ण ऑब्जेक्ट होता त्यावेळेला ती डॉटेड होती, म्हणजे आतल्या बाजूला होती, दिसत नव्हती. परंतु ती लाईन आता कशी झालेली आहे, आता कशी आहे, या हाफ व्ह्यू मध्ये कंटिन्युअस म्हणजे दिसायला लागलेली आहे. म्हणून ती लाईन आपण काय करणार आहे, कंटिन्युअस लाईनने ड्रॉ करतोय. तशीच ही पण कंटिन्युअस दिसणार. सर्कल अगोदर पण तिथं हा जो सर्कल आहे हा आता आहे असा दिसायला लागलेला आहे, त्याच्यामुळे काय तिथं अडचण नाही.
इथं सगळ्या अशा आपल्याला ह्या हॅचिंग लाईन्स काढायच्या. आता तुम्ही म्हणाल ह्या हॅचिंग लाईन याच डायरेक्शनला काढायच्या का? तर नाही, तुम्ही ह्या हॅचिंग लाईन्स अशा या डायरेक्शनला सुद्धा 45 डिग्री काढू शकता. परंतु एका व्ह्यू मध्ये जर या बाजूला तुम्ही काढायला चालू केल्या 45 डिग्रीने, तर सगळ्या ऑब्जेक्ट मध्ये या त्या एकाच डिरेक्शनने काढायच्या आहेत. ओके, आता वेगवेगळ्या डिरेक्शन मध्ये कधी काढल्या जातात? सपोज हा ऑब्जेक्ट एक आहे आणि दुसरा ऑब्जेक्ट याला अटॅच केलेला आहे, कपल्ड आहे. ओके, तो एक नाही, वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत पण एकमेकाला जोडलेले आहेत आणि मग कट केलेला आहे. तर त्यावेळेला दोन ऑब्जेक्ट वेगळे वेगळे आहेत हे कळण्यासाठी ऑब्जेक्ट चेंज झाला की हॅचिंगची डायरेक्शन चेंज होते. जर मी इथं या डायरेक्शनने हॅचिंग लाईन्स काढल्या, इथं जर मी या डायरेक्शनने काढल्या हॅचिंग लाईन आणि या बाजूला इकडे काढल्या, तर याचा अर्थ असा होतो की हे जे आहे, हा जो पार्ट आहे, हा पार्ट आणि हा पार्ट हे वेगवेगळे पार्ट आहेत आणि ते काय केलेले आहेत? कपल्ड केलेले आहेत, जोडलेले आहेत. ओके, म्हणून ऑब्जेक्ट एक आहे तर आपण कोणत्याही एकाच डायरेक्शनला चूज करायचं आहे पहिल्यांदाच. आणि आता आपण या बाजूला काढतो तर इथं सुद्धा याच बाजूला काढायचं आहे. हॅचिंग लाईन्स काढताना व्यवस्थित काढायचे आहेत. बऱ्याच वेळेला मुलं काय करतात, काही लाईन्स याच्यातला डार्क काढतात, काही लाईन फेंट्स काढतात. तर ह्याचे काय फेंट किती काढायचे डार्क आपल्याला? तर आपल्या प्रोजेक्शन लाईन्स आहेत त्याच्यापेक्षा डार्क आणि जी आउटलाईन आहे त्याच्यापेक्षा थोडस फेंट काढायचं आहे. असे आपले सगळे जे फ्रंट व्ह्यू आतापर्यंत आपण काढलेले आहेत ते आपण सेक्शनल करू शकतो, कारण 14 मार्कांसाठी हा सेक्शनल व्ह्यू विचारला जातो. शक्यतो फ्रंट व्ह्यू हा सेक्शनल विचारला जातो, म्हणून आपण हा इथं असा कट केलेला आहे. सो दिस इज, हा अगोदर फक्त फ्रंट व्ह्यू होता, आता कसा आहे हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे. इथं दिलेलं आहे ड्रॉ सेक्शनल फ्रंट व्ह्यू ऑफ ए ए, म्हणजे ए ए पासून कट केलेला सेक्शनल फ्रंट व्ह्यू काढ. ओके, समजलं? याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे? शंका असेल तर विचारा. हॅलो, कोणाला काही शंका? नो हो सर. सर. सगळ्यांना क्लिअर समजलं? येस सर. ओके, मग आता हा जो ऑब्जेक्ट मी हॅचिंग केलेला आहे तो तुम्ही हॅचिंग करा. त्याच्यानंतर मी दुसरा एक आहे माझ्याकडे अगोदर काढलेला, तो पण घेऊ आपण, तो पण हॅचिंग करू. म्हणजे तुम्हाला हॅचिंगची जर प्रोसेस समजली, काही शंका असेल तर विचारा, कारण हे सिम्बॉलिक आहे. तुम्ही सिम्बॉलिक मध्ये इथं सगळं सारखं दिसतं आपल्याला, इकडे काढलं काय तिकडे काढलं काय, हॅचिंग काय होतंय, हॅचिंग हॅचिंग आहे, पण त्याची डायरेक्शन चेंज झाली तरी त्याचं मिनिंग चेंज होतं. ओके, ठीक आहे. मग याचं तुम्ही अगोदरच हा डायग्राम काढलेले असेल सगळ्यांकडे असणार आहे ही डायग्राम, ज्यांनी काढलेली आहे त्यांच्याकडे तरी सगळ्यांकडे असणार आहे. तर त्यांनी त्याच्यामध्ये हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू करा. हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू करायचा झाला की मला सांगा. अजून एक आहे आपल्याकडे, म्हणजे ऑर्थोग्राफी काढलेलं माझ्याकडे सेव्ह आहे, त्याचं पण आपण सेक्शनल करू. हे एवढं राहिलं होतं, उगाच मागं ठेवायला नको म्हणलं, हे पण घेऊन टाकू म्हणजे परत प्रॉब्लेम नको. हे एवढं तुम्हाला सेक्शनल जमलं की झालं, आपलं ऑर्थोग्राफी 100% कम्प्लीट झालं. त्याच्यामध्ये काही सुद्धा आपण ठेवलेलं नाही. ती जी सेंटर लाईन आहे ए ए, तिथून आपण कट केलेला आहे त्याला चाकूने.
तर चाकूचा जो सरफेस असतो साईडचा, तो ज्या ज्या पोर्शनला फ्रिक्शन करत जातो, घासत जातो, ओके, तर तो पोर्शन आपल्याला हॅचिंग लाईनने दाखवायचा आहे. मग त्याच्यामध्ये काय एक केस आहे एक्सेप्शनल, तर रिब, ज्या ज्या ठिकाणी रिब आहे, ओके, तर त्या रिबला जरी तो चाकू घासत असेल तरी सुद्धा त्या रिबला आपण हॅचिंग करायचं नाही. सर रिबला काय हॅचिंग करायचं नाही? कारण रिब हा ऍक्च्युअली त्या कॉम्पोनंटचा वर्किंग पार्ट नाही, तो एक सपोर्टिंग पार्ट आहे. ओके, म्हणून त्या रिबला आपण हॅचिंग करत नाही. कारण रिबला जर हॅचिंग केलं तर या ठिकाणी बघा, हा जो पोर्शन आहे, हा इथून ही लाईन आणि ही लाईन, या दोन्ही लाईन निघून जातील जर त्याला हॅचिंग करायचं म्हटलं तर. आणि त्याच्यामुळे हा जो कॉम्पोनंटची जी विड्थ आहे, याची इथली जी विड्थ आहे, सॉरी लेंथ मध्ये येतं हे, ही एवढी जी लेंथ आहे ही आपल्याला कळणार नाही. बरोबर आहे, कारण याला पण हॅचिंगला, इथं पण हॅचिंग येणार आपली, इथं हॅचिंग आली की ही मध्ये लाईन याची संबंध येत नाही. हॅचिंग लाईनच्या मध्ये कंटिन्युअस लाईन येत नाही. हॅचिंग लाईनच्या मध्ये डॉटेड लाईन येऊ शकते बरं का. हॅचिंग लाईनच्या मध्ये म्हणजे याच्यामधून अशी डॉटेड लाईन जाऊ शकते, पण कंटिन्युअस लाईन जात नाही. मग हे जर आपण पूर्ण हॅचिंग केलं तर याची असणारी ही हाईट, जो मेन कॉम्पोनंट आहे त्याची असणारी हाईट किंवा त्याची विड्थ तिथं समजत नाही. आणि रिब हा सपोर्टिंग पार्ट आहे त्या कॉम्पोनंटचा, फक्त सपोर्ट करण्याचं काम करतो, त्याचं काही तिथं फंक्शन नसतं, म्हणून त्याला आपण हॅचिंग करत नाही. You have to use skill of applying pressure on the pencil because you do not have color. त्याच पेन्सिलने तुम्हाला प्रत्येक लाईन मध्ये फरक करता यायला पाहिजे. आता म्हणजे प्रोजेक्शन लाईन वेगळी, कंटिन्युअस लाईन म्हणजे डार्क आउटलाईनची असणारी वेगळी, डॉटेड लाईन्स, आणि आता हॅचिंग लाईन ही एक ऍड झालेली आहे. ती कशी असायला पाहिजे, आपली आउटलाईन आहे त्याच्यापेक्षा थोडीशी फेंट, आणि जे प्रोजेक्शन लाईन्स आहेत त्याच्यापेक्षा डार्क असायला पाहिजे. तर हे स्किल जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल त्याप्रमाणे स्किल डेव्हलप होतं, त्याच्याप्रमाणे डायग्रामचं तुमच्या म्हणजे ज्या डायग्राम तुम्ही काढता त्याची व्हिजिबिलिटी वाढते बघणाऱ्याला. सगळ्या जर लाईन एकसारख्याच तुम्ही काढल्या तर कळत नाही काय कसा ऑब्जेक्ट आहे काय आहे तो. हॅचिंग झाल्यानंतर सांगा मला किंवा मेसेज टाका चॅट बॉक्स मध्ये.
ठीक आहे, झालं बाकीच्यांचं सगळ्यांचं. तुम्ही हे करू नका, आयसोमेट्रिक मध्ये काय करायचं नाही, तुम्ही फक्त ऑर्थोग्राफिक मध्ये करायचं आहे. आणि ज्या अगोदर काढलेल्या डायग्राम आहेत त्या सगळ्या करायच्या आहेत अशा, सगळ्यांचा फ्रंट व्ह्यू हे करायचा आहे. ज्या सिमेट्रिकल नाहीत त्याचं ठीक आहे, पण बाकी ज्या सिमेट्रिकल आहेत त्या सगळ्या डायग्राम आपण कट करायचे आहेत. आणि हे फुल सेक्शन आहे, विसरू नका. Other students, is it complete? Yes, sir. ओके, दुसरी डायग्राम बघतो मी कुठं आहे, ती घेतो इथं. अजून एक बघितली होती मी डायग्राम, सापडली तर लगेच घेऊ ती, पण त्याचा पण सेक्शन घेऊ आपण. ठीक आहे, बहुतेक हीच आहे. Okay, is this visible now? Another diagram. Yes, sir. Yes, sir. Now we have to take section of this also. आणि आता सेक्शन सुद्धा ह्याच्या सेंटर लाईन घ्यायचा, ह्याची सेंटर लाईन दाखवतो कुठं आहे. सो दिस वन इज द सेंटर लाईन. इथं ऍक्च्युली सेंटर लाईन असते, मी कंटिन्युअस काढतोय, पण सेंटर लाईनने हे दाखवलं जातं सेक्शनलचं आहे ते, हे असं पुढे घेतलं जातं. याला आपल्याला कट करायचं आहे. याच्यामध्ये बघा आता, हा जो सर्क्युलर पार्ट आहे जो इथे डॉटेड आहे तो आता व्हिजिबल होईल, बरोबर आहे का? लाईक दिस. याच्यामध्ये पण रिब आहे जी कट तर होईल, पण त्याला हॅचिंग येणार नाही. मी डायरेक्ट त्याला हॅचिंग करायला चालू केलं तरी चालतंय फ्रंट व्ह्यू मध्ये. काही जणांना मागाच्या डायग्राम मध्ये समजलं नसेल तर याच्यामध्ये समजेल, कारण आपण याचं काही जास्त प्रॅक्टिस घेणार नाही, एवढे एकच लेक्चर घेणार आहे. आणि एवढं सफिशियंट आहे. आता ह्याची लाईन बघा, आता अशी दिसेल, डार्क करतो.
जो ऑब्झर्वरच्या साईडचा पार्ट असतो तो आपण रिमूव्ह करतो. म्हणजे हा असा दिसणार आहे. परंतु हॅचिंग करण्यासाठी या रिबला आपण हॅचिंग करत नाही. बरोबर आहे का? रिबला आपण हॅचिंग करत नाही, म्हणून इथला हा पार्ट आपण ड्रॉ करतो. कारण रिबला जर हॅचिंग केलं तर आता जी मी काढतोय ती लाईन, ही लाईन त्याच्यामध्ये दिसणारच नाही आपल्याला. ओके. हा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला हॅचिंग करायचं आहे. इथं चाकू टच होईल. बरोबर आहे. इथं टच होईल का याच्यामध्ये? नो सर. नाही टच होणार. इथं सर्क्युलर पोर्शन आहे आणि तो सर्क्युलर पोर्शन असल्यामुळे तो कट होताना त्या ठिकाणी तो चाकू टच होणार नाही. म्हणून हा पोकळ असल्यामुळे भाग चाकूचा सरफेस ऑब्जेक्टला टच होत नाही कट करताना, म्हणून तिथं हॅचिंग लाईन्स येणार नाही. आणि त्याच्यानंतर मग इथं हॅचिंग लाईन्स येतील. या रिबला आपण हॅचिंग लाईन काढणार आहे. रिबला जरी टच होत असेल तरी सुद्धा आपण तिथं हॅचिंग लाईन ड्रॉ करणार नाही. ओके. सो एवढं याच्यामध्ये हॅचिंग येईल. आणि ह्या ज्या दोन लाईन इनव्हिजिबल होत्या सर्कलच्या आतल्या, त्या कशा होतील आता? व्हिजिबल होतील. ऍक्च्युली असा सर्कल येईल हा. हा असा दिसेल. ही अशी लाईन दिसणार नाही. So this will be like looking like this. आणि आता फ्रंट व्ह्यू मध्ये आपण हॅचिंग करणार आहोत. मग इथं हॅचिंग लाईन येत असतील म्हणजे ह्या कंटिन्यूस होतात. मग या अगोदरच्या कंटिन्यूस करून घेतो. आता याच्यामध्ये ही जी लाईन आहे इथं असणार, ही लाईन असेल का, राहील का इथं? ही लाईन जी आहे इथं ती काय होईल? नसणार आहे. म्हणजे काय झाली? ती निघून गेली. तो जो आपण अर्धा पार्ट काढला याच्यामध्ये त्या ठिकाणी, म्हणजे बघा इथं टॉपिकमध्ये इथून खाली असणारा जो पोर्शन आहे निम्म्यापासून खाली आपण हा काढून टाकला. त्याच्यामुळे इथं असणारी ही जी लाईन आहे ती निघून गेली. परंतु या बाजूला लाईन आहे, बरोबर. परंतु दुसऱ्या बाजूला तिथे लाईन आहे. म्हणजे ही लाईन निघून जाईल का डॉटेड होईल? Dotted. डॉटेड होईल. करेक्ट. व्हेरी गुड.
So we will draw here a lines which makes an angle of 45 degree with the HP. ऑब्जेक्ट कसाही असू द्या, ऑब्जेक्ट प्रमाणे हॅचिंग लाईन बदलायच्या नाहीत. ऑब्जेक्ट त्रिका काढला तरी पण हॅचिंग लाईन ह्या HP लाच 45 डिग्री घ्यायच्या. ह्याच्या मी लाईन्स काढतो एकाला एक अशा जवळजवळ 1-2 मिलीमीटर अंतरावरती. याला कोणत्या लाईन म्हणतो आपण? हॅचिंग लाईन्स म्हणतो. HATCHING हॅचिंग. Similarly towards this side. मी काढलेले एवढे व्यवस्थित येत नाहीत, तुम्ही मात्र व्यवस्थित काढा. इथं ही जी आता लाईन आहे ती आपल्याला इरेज करून या ठिकाणी डॉटेड लाईन काढावी लागेल. ही डॉटेड कशी आली समजलं सगळ्यांना? So this line is dotted line. इथं पण ती आपण डॉटेडच काढायची. आणि डॉटेड लाईनच्या तिथं डॉटेड लाईन साठी ही लाईन आपली थांबत नाही, त्याच्यावरून काढायची डॉटेड लाईनच्या वरून इथं त्याच्यावरून आपण काढू शकतो. पण अशी कंटिन्युअस लाईन नाही काढू शकत बरं का कधीच, नाहीतर लगेच कळतं काहीतरी चुकलंय. हॅचिंग लाईनच्या मध्ये कुठंच कंटिन्युअस लाईन येत नाही. आणि हा जो वरचा पोर्शन आहे हा सुद्धा कट होतोय, पण हा रिबचा पोर्शन आहे म्हणून आपण त्याला हॅचिंग करणार नाही. अगोदर हा फक्त फ्रंट व्ह्यू होता, आता कसला झाला? आता हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू झाला. असाच सेक्शनल टॉप व्ह्यू सुद्धा काढता येतो, साइड व्ह्यू सुद्धा काढता येतो. पण मेनली जे डायग्राम क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामध्ये सेक्शनल फ्रंट व्ह्यू हाच विचारला जातो. Is there any doubt in this? So we have completed sectional views also. Nothing is remaining from this chapter. So in next lecture, maybe on tomorrow, we will start section of solid. This one is also very simple chapter. झाल्यानंतर सांगा.
झाला? Is this over? Yes, sir. Yes, sir. Okay. So today we will stop here. If there is no any problem, no any doubt, but you have to complete the previous problems. You have to make them sectional. Okay. So, ठीक है. You can put your roll numbers into the chat box now. And with this, we will stop today. Again, we have some 10 minutes. If anybody having any doubt, then they can ask me. Okay, all of you, I think all of you have written your roll number into the chat box. Now I'm going to end the lecture, today's lecture. So we will meet into tomorrow's lecture with new chapter. Okay. Thank you all. कोणी टाकायचे राहिले असतील रोल नंबर तर टाका. Sir, 1 minute. Yeah, okay. Is it okay? Okay, sir.